मित्रांनो, आज आपण मराठीतील चॉकलेट बॉय अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी अत्यंत मोजक्या मालिकेमधूनच आपल्या फॅन्सच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे। ते म्हणजे व्हेरी चार्मिंग, व्हेरी टॅलेंटेड निखिल दामले। आज आपण मराठीतील उगवता सुपरस्टार असणारे निखिल दामले यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश। तुम्ही बघता इन्फॉर्मेटिव्ह गानाजी। मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे, ते नक्की बघा। आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग मित्रांनो, निखिल दामले यांची दी वन अँड ओनली बायोग्राफीला सुरुवात करूया। सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गानाजी चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। निखिल दामले यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरात 4 डिसेंबर रोजी झाला। निखिल दामले यांनी आपलं संपूर्ण शिक्षण पुण्यातूनच पूर्ण केलं। सध्या ते कामानिमित्त मुंबई या शहरात राहतात। निखिल यांनी आपलं कॉलेजच्या जीवनापासूनच यूथ फेस्टिवल, एकांकिका स्पर्धा, डान्स कॉम्पिटिशन यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केलेली होती आणि याचाच फायदा त्यांना पुढे त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी झाला। निखिल दामले यांच्या वडिलांचे नाव अनिरुद्ध दामले असे आहेत आणि ते एक इंजिनियर आहेत। तसेच निखिल यांच्या आईचे नाव हे अनका दामले असे आहेत आणि त्या गृहिणी म्हणून काम करतात। निखिल नेहमी सांगतात की आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या पाठिंब्यामुळेच आहे। आई वडिलांच्या असलेल्या सपोर्टमुळेच निखिल आपल्याला अभिनय क्षेत्रात दिसत आहे असे ते सांगतात। निखिल दामले आपल्याला सर्वप्रथम दिसले ते मराठी रंगभूमीवरील 2017 साली आलेल्या नाटक अशा या दोघी यातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला। त्यानंतर निखिल दामले यांनी स्टार प्रवाहावरील ग 6 जणी या मालिकेतून आपले मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले। या मालिकेत त्यांनी अत्यंत छोटी भूमिका साकारली होती। 2018 साली मराठी रंगभूमीवरील 16 एके 16 या नाटकात पुन्हा ते झळकले। निखिल दामले यांनी ॲज अ लीड अभिनेता म्हणून 2018 साली आलेल्या सोनी मराठीवरील हृदयात वाजे समथिंग या मालिकेतून पदार्पण केले। या मालिकेत त्यांनी यश ही भूमिका साकारली होती। त्यानंतर उजाडले 2019 वर्ष। 2019 वर्ष यांनी निखिल यांना खूप काहीतरी दिले। 2019 साली आलेल्या झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत निखिल दामले यांनी साकारलेली नचिकेत ही भूमिका अक्षरशः प्रेक्षकांना भरभरून आवडली। ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण याच मालिकेने निखिल दामले यांचा संपूर्ण महाराष्ट्रात एक सेपरेट फॅनबेस तयार केला। या मालिकेचे तब्बल जवळजवळ 450 पेक्षा जास्त भाग प्रदर्शित झाले होते। निखिल दामले यांनी स्टार प्लसवरील विद्रोही या मालिकेतून 2021 मध्ये हिंदी मालिका क्षेत्रात पदार्पण केले। यात त्यांनी एका राजाची भूमिका साकारली होती। निखिल दामले पुन्हा एकदा चर्चेत आले ते 2023 मध्ये जानेवारी महिन्यात आलेल्या कलर्स मराठीवरील रमा राघव या मालिकेतून। यात त्यांनी राघव हे पात्र साकारले होते। त्यांच्या राघव या पात्राचे सर्वीकडे भरभरून कौतुक होत आहे। विशेष गोष्ट म्हणजे या मालिकेत असणाऱ्या ऐश्वर्या शेटेसोबत निखिल दामले यांनी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत देखील काम केलेलं होतं। ही या दोघांची सोबत असलेली दुसरी मालिका आहे। निखिल दामले हे सोशल मीडिया साईटवर प्रचंड ॲक्टिव्ह असतात। त्यांना इंस्टाग्राम या साईटवर 20K म्हणजेच 20,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असून त्यांच्या फेसबुक पेजला 2.1K म्हणजेच 2100 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे। अशा या आपल्या लाडक्या चार्मिंग टॅलेंटेड अभिनेत्याला येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गानाजी या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा। तर असा होता मराठीतील उगवता सुपरस्टार असणारे चार्मिंग अभिनेते निखिल दामले यांचा जीवन प्रवास। तुम्हाला निखिल यांच्याविषयी कुठली गोष्ट जास्त आवडली मला नक्की कमेंट करून सांगा। तसेच आपला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवायचा हे देखील सांगा। आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।